महाराष्ट्रामधील नक्षल प्रभावी जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख आहे। मात्र हीच ओळख पुसण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंग बांधलाय। यासाठी त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद आपल्याकडे घेतलं। देवेंद्र फडणवीसांनी 2 दिवस गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। गडचिरोली जिल्ह्यात नवी पहाट उगवते आहे हे सांगण्यासाठी दृश्य पुरेशी। नक्षलग्रस्त ही ओळख पुसण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंबर कसली आहे। गडचिरोलीतल्या कवंडेसारख्या अतिदुर्गम भागाला भेट देणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले। जनजागरण मेळाव्यात संबोधित करताना थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तसंच परिसरातील स्थानिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। माओवादाच्या विरुद्ध एक अखंडित चळवळ आपल्या विभागाने उभारली आणि विविध ऑपरेशन्सच्या माध्यमातून माओवादाचं कंबरडं मोडण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या माध्यमातून झालं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। शुक्रवारी फडणवीसांच्या उपस्थितीत 12 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। याशिवाय C-60 जवानांचा सत्कार तसंच अत्याधुनिक शस्त्र आणि बुलेट प्रूफ जॅकेट वितरण करण्यात आलं। गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला। जवळपास 13 आत्मसमर्पित नक्षल युवक युवती लग्नबंधनात अडकली। मला खूप समाधान आहे की समर्पित जे माओवादी आहेत अशा जोडप्यांचं 13 जोडप्यांचं आज लग्न या ठिकाणी झालेलं आहे। जंगलामध्ये हत्यारं घेऊन संघर्ष करणारे आता वैवाहिक जीवनामध्ये अडकून आपलं नवीन जीवन सुरू करतायत, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। 2014 मध्ये देशात आणि राज्यात भाजप सरकार असल्यापासून नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडण्यात यश आलं। यामध्ये गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांचं मोठं योगदान राहिलं। त्यामुळे नक्षलवादी चळवळीला सुरुंग लागला असून येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होणार असल्याचं बोललं जातंय। 2023 मध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला। 2024 मध्ये हाच आकडा 24 वर पोहोचला। तर 2025 मध्ये आतापर्यंत 4 नक्षलवादी मारले गेले। 2023 मध्ये 5 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं होतं। तर 2024 मध्ये हाच आकडा 20 वर पोहोचला। 2025 मध्ये आतापर्यंत 34 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। 2023 मध्ये 21 नक्षलवाद्यांना अटक झाली होती। 2024 मध्ये 18 नक्षलवाद्यांना अटक झाली। तर 2025 मध्ये आतापर्यंत 8 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे। पहिल्यांदाच पूर्ण गणवेशात शस्त्रासहित आत्मसमर्पण होताना देखील आपण बघितलं। यातनं एक संकेत आणि संदेश उरलेले जे माओवादी आहेत त्यांना जातोय की तुम्हीही आत्मसमर्पण करा। आत्मसमर्पण केलं तर तुमचंही जीवन चांगलं होईल, नाही केलं तर त्यांना आवश्यकतेप्रमाणे अटक केली जाईल किंवा त्यांनी हल्ला केला तर प्रतिहल्ल्यात त्यांना न्यूट्रलाइज केलं जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करत विकासाचा नवा संदेश दिला होता। त्यांच्या या दौऱ्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी 2 दिवस दौरा करत नवा संदेश दिला। गडचिरोली जिल्ह्यात मुक्काम ठोकणारे देवेंद्र फडणवीस पहिलेच मुख्यमंत्री ठरले। त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचं प्रवेशद्वार म्हणून गडचिरोलीची वाटचाल सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आशिष अग्रवाल, पुढारी न्यूज, गडचिरोली।